आमदार लेकरे 2026च्या जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका स्वर्गीय आमदार आदरणीय अनिल भाऊ बाबर यांच्या आशीर्वादाने लोकप्रिय आमदार दमदार आमदार आदरणीय सुहास भैया युवा नेते त्याचे उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली मी नेगरे गटातून जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरत आहे। आज या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे, ज्यावेळेला मी पंचायत समितीमध्ये काम केले त्याच्या अगोदरच्या कारकिर्दीत आपले डेंग्यू योजनेचे जनक अनिल भाऊ, त्याचबरोबर कडेगावचे माजी आमदार मुर्शिद दादा, त्याचबरोबर आपले लोकप्रिय आमदार सुहास भाई यांनी चांगल्या पद्धतीने पंचायत समितीचा कारभार केलेला होता आणि आपल्या सुहास भाई यांनी ते पंचायत समिती राज्यात प्रथम क्रमांक आलेला होता। माझ्या पुढे आव्हान होते, परंतु आपले अनिल भाऊ असतील त्याचबरोबर सुहास भैया त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पंचायत समितीमध्ये आदर्शवत असा कारभार केलेला आहे। महिला सक्षमीकरण असेल, सबलीकरण असेल, त्याचबरोबर महिलांच्या बचत गटांना प्रोत्साहन देण्याचे काम मी केलेले आहे। महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे त्यासाठी मी नेहमीच त्याच्या पाठीशी राहिले। तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, मी जलयुक्त शिवार पाणी फाउंडेशन मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। ज्यावेळी पंचायत समितीला सभापती झाले तेव्हा पाणी फाउंडेशन मध्ये मी जास्तीत जास्त गावांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन केले। त्याचबरोबर रेणावी, रेवणगाव, मोठी, बुद्रुक, पारे, देवनगर, लेंगरे या ठिकाणी सुद्धा मी अधिकाऱ्यांना घेऊन महाश्रमदान केले आणि ते पंचायत समिती आली आपल्या दारी या उपक्रमामध्ये जे आपल्या तालुक्यातील वृद्ध महिला असतील, परत पुरुष असतील, त्याचबरोबर शेतात जाणारे सर्व शेतमजूर असतील, त्यांना रोज पंचायत समिती येता येत नव्हतं। त्यासाठी मी अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी गेले आणि योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, लेक माझी भाग्यश्री योजना असेल, या योजना महिलांपर्यंत पोहोचवल्या आणि त्याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि त्याचबरोबर आपला तालुका बेघर राहता कामा नये हा सुद्धा मी उपक्रम राबवला। आपल्या तालुक्यातील जे राहण्यायोग्य घरे नव्हते त्या लोकांना जाऊन मी भेटी घेऊन त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई योजना, त्याचबरोबर पंडित दीनदयाल उपाध्याय योजना यामध्ये सर्वांनी जी घरे बसतील त्याचा मी सर्वांनी त्या योजनेमध्ये मी जास्तीत जास्त घरांना बसवून मी आदर्शवत काम केलं। त्या पद्धतीनेच मी जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आदर्शवत काम केले आणि लेगरे गटासाठी जास्तीत जास्त मी निधी खेचून आणि मला एवढं सांगत आणि आदरणीय सुहास भैया आणि अमोलदादा असतील ते ज्या पद्धतीने ते आपल्या भागाचा सुजलाम केलेलंच आहे त्या पद्धतीने सुद्धा मी रोजगार असेल, शिक्षण असेल यावर जास्तीत जास्त भर देईन। मी पक्षाबरोबर नेहमी ठाम असेल आणि मी जे काम केले आहे पंचायत समितीला तुम्हा सर्वांना माहित आहे, ज्या पंचायत समितीच्या मी विकासाच्या जोरावर अर्ज भरलेला आहे आणि माझ्या गटातील जिल्हेकरी गटातील लोकांनी मला सांगितलेलं आहे, मला माझे गेले 3 महिने झाले माझ्या सासू सासऱ्याचे आत्ताच निधन झालेले आहे। माझ्या बागल कुटुंबियावर खूप मोठा दुःखाचा डोंगर पसरलेला आहे, परंतु माझ्या लेगरे गटातील लोकांनी मला खरंच या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आणि विशेष म्हणजे माझं कुटुंब बागल कुटुंब माझे दोन्ही असेल, सासू सासरे असेल यांच्यासाठी मी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने लेगरे गट हे माझं कुटुंबच आहे आणि कुटुंबाची सेवा करण्याचं हे लोक मला संधी देतील।